हॅलो मित्रांनो, वेलकम टू आवर माय पागल इंजिनियर चॅनल. तर आपल्या चॅनलमध्ये आपण 10वीचं मॅथ घेतो आहोत. त्याच्यामध्ये काय केलेलं होतं, पहिला चॅप्टर संपलेला आहे, सेकंड चॅप्टरमध्ये 4 एक्सरसाइज संपलेले आहेत. तर आज आपल्याला 5व्या एक्सरसाइजसाठी काय करायचं होतं, सॉल्व केलेले एक्झाम्पल जे काय डिस्क्रिप्शन आहे, थिअरी आहे ती घेणार आहोत. तर आपण काय केलं होतं, पहिलेच फॅक्टरायझेशन मेथड यूज केली, दुसऱ्यामध्ये काय केलं होतं, सेकंड टाईम आपण बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज केली होती, आणि तिसऱ्यामध्ये फॉर्म्युला. तर आता चौथ्यामध्ये काय करायचं, आतापर्यंत आपण रूट्स ऑफ इक्वेशन फाइंड करतो, जे काही इक्वेशनच्या रूट्स आहेत ते फाइंड करत होतो. आता आपल्याला काय करायचं, त्याचं नेचर कोणतं आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ते कसं फाइंड करायचं तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की क्वेश्चन दिल्यानंतर आपल्याला काय आल्यानंतर नेमकं कसं फाइंड करायचं नेचर. तर आपण बघूया. तुम्हाला तर फॉर्म्युला माहीतच असेल की एक्स इक्वल टू काय, -b प्लस मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. तर त्याच्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, जे रूट्सचं नेचर आहे तर ते नेचर बघण्यासाठी काय कंडिशन, 3 कंडिशन दिलेलं आहेत त्यांनी. जी पहिली घेऊत आपण, कंडिशन पहिली b² - 4ac. जर a इक्वल टू 0 असेल तर त्या कंडिशनला काय म्हणायचं, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल अँड अनइक्वल. काय b² - 4ac इक्वल टू जर 0 व्हॅल्यू आली तर त्यावेळेस काय आहे, नेचर इज रिअल अँड इक्वल. सेकंड घेऊ तर b² - 4ac इक्वल टू जर ग्रेटर दॅन असेल 0पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस काय म्हणायचं, जे काय रूट्स ऑफ इक्वेशन आहे ते रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. तिसरं काय, b² - 4ac जर 0पेक्षा जर छोटं असेल तर त्यावेळेस काय, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. जर इक्वल टू 0 असेल तर काय, रिअल अँड इक्वल. जर 0पेक्षा मोठा असेल तर काय, रिअल अँड अनइक्वल. आणि जर 0पेक्षा जर छोटा असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉट रिअल. त्यानंतर आपल्याला जे काय क्वेश्चन सॉल्व करायचे तर त्याच्यावर काय करायचं, हे अप्लाय करायचं. जर x ची व्हॅल्यू 0 असेल तर रिअल अँड इक्वल, मोठी असेल तर रिअल अँड अनइक्वल. जर 0पेक्षा छोटी असेल म्हणजेच मायनसमध्ये असेल तर काय, नॉट रिअल. तर मी काय करतो, पहिले एक एक्झाम्पल घेतो क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट of equation x² plus 10x minus 7 equal to 0. हे तुम्हाला इक्वेशन दिलं आहे. डिस्क्रिमिनंट जे आहे तो डेल्टा किंवा डी ने सुद्धा तुम्ही दाखवू शकता. तर डी इक्वल टू b² - 4ac ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर काय करू, आधी कम्पेअर इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. तर a इक्वल टू 1, b इक्वल टू 10 अँड c इक्वल टू -7. तर काय
डेल्टा इक्वल टू किंवा डी इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी काय तुमचा 10, 10चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 7. 10 स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 4 4 7 चौक 28 प्लस मायनस 4 गुणिले मायनस 7 किती 7 चौक 28. तर 100 128. तर काय डी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे हे काय तुमचं रिअल अँड अनइक्वल. नेचर ऑफ इक्वेशन रिअल अँड अनइक्वल. सेम सेकंड क्वेश्चन घेऊ. तर असा हे घेतलं सेकंड इक्वेशन. सोल्युशन 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इक्वल टू 0. कंपेयर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a इक्वल टू 2, b इक्वल टू मायनस 5 and c इक्वल टू 7. डिस्क्रिमिनंट इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे काय मायनस 5चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 7. 5 5 25, 5चा स्क्वेअर 25 मायनस 4 2 8, 8 7 56 इक्वल टू मायनस 31. म्हणजे काय डी इज लेस दॅन 0. म्हणजे रूट नेचर ऑफ रूट काय आहे. नेचर ऑफ रूट इज अनरियल. कारण तुम्हाला सांगितलं होतं 0पेक्षा जर मोठा असेल तर काय आहे रिअल अँड अनइक्वल. जर 0 असेल तर काय आहे रिअल अँड इक्वल. जर 0पेक्षा लहान असेल म्हणजे मायनसमध्ये असेल तर काय अनरिअल. तिसरा घेऊ तर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इक्वल टू 0. सोल्युशन याचं मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकतो. a इक्वल टू 1, b इक्वल टू 2 अँड c इक्वल टू मायनस 9. डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू बीचा स्क्वेअर 4 2चा मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 9. 4 मायनस 4 4 9 चौक 36 मायनस मायनस प्लस 40. तर नेचर ऑफ रूट काय याचं डेल्टा इज म्हणजे सॉरी हां डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. नेचर ऑफ रूट रिअल अँड अनइक्वल. शेवटचं याच्या पण मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहून घेतोय. इथे लिहा तुम्ही लिहिताना कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. गिवन इक्वेशन a इक्वल टू √3, b इक्वल टू 2√3 अँड c इक्वल टू √3. डिस्क्रिमिनंट इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बीचा स्क्वेअर म्हणजे काय 2√3चा स्क्वेअर मायनस 4 इंटू √3 इंटू √3. 2चा स्क्वेअर 4 इंटू 3 मायनस 4 इंटू √3 इंटू √3 3. 4 3 12 मायनस 4 3 12 इक्वल टू 0. डिस्क्रिमिनंट इक्वल टू काय आलं आहे 0. म्हणजे काय रिअल अँड इक्वल. नेचर ऑफ रूट्स रिअल अँड इक्वल. हे झालं. तुम्ही 3 प्रकारचे इक्वेशन घेतले तर अशाच प्रकारे आपल्याला नेक्स्ट पण सोडवायचे आहे. तर जायच्या आधी जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो.